नमस्कार मित्रांनो, आज आपण युवा उद्योजक यांच्याकडे आलेलो आहे आणि त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण करून काही दिवस नोकरी करून स्वतःचं गॅरेज उभं केलेलं आहे। आज त्यांचा अनुभव आणि विचार ऐकूया। नमस्कार। माझं ग्रॅज्युएशन, माझं नाव संकेत चव्हाण। काय म्हणतात? माझं नाव संकेत महेश चव्हाण, राहणार माप्रवाडी। माझं आता स्वतःचं गॅरेज आहे। गेली 5 वर्ष मी या लाईनमध्ये, गॅरेज लाईनमध्ये। पहिलं मी मुंबईला होतो। मुंबईला माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मग तिथून परत गावाला आलो होतो। मुंबईला थोडे दिवस जॉब केला, पण काय जॉबमध्ये काय सक्सेस नाही आला, त्यामुळे परत गावाला आलो। गावाला मग ते आमचे पाहुणे आहेत, म्हणजे काकाच आहेत माझे, ते म्हणले मग कुठे नोकरीच्या नादाला लागतोय, मग आपलं गॅरेज शिक। माझं 15वी झाल्यानंतर मग परत त्यांच्याकडे मी कामाला राहिलो। 4-5 वर्ष काम केलं आणि मग आता स्वतःच्या पायावर उभा राहिलो आणि चांगलं चाललंय आता। हे महत्वाचा विषय म्हणजे नोकरी करायला काय हरकत नाही, पण कसं नोकरीमधून तुमच्या ज्या गरजा आहेत त्या फक्त लिमिटेड राहणार आहेत। तसं व्यवसायामध्ये तसं नाही, आपल्याला म्हणजे आपण आपलेच मालक, त्यामुळे आपल्याला जे पाहिजे ते आपण आपल्या पद्धतीने आपण सगळे बदल करू शकतो आणि जे आपल्या जीवनात जे आपल्याला सक्सेस पाहिजे ते व्यवसायाशिवाय भेटणार नाही। त्यामुळे नोकरीपेक्षा व्यवसाय कधीही बरा। आणि आत्ताच्या कंडिशनला मराठी माणूस व्यवसायात खूप मागे पडलेला आहे, त्यानं खरं व्यवसायात उतरलं पाहिजे। आणि आत्ता कॉम्पिटिशन जास्त आपल्याला बाहेरच्या लोकांचंच आहे, त्यामुळे मराठी लोकांनी आपल्या व्यवसायात उतरून त्यांना पण आपण कॉम्पिटिशन दिलं पाहिजे। त्यामुळे जास्त करून तरुणांना माझं आव्हान आहे की तुम्ही नोकरीच्या मागे न पळता व्यवसायात उतरा आणि स्वतःचं नशीब आजमावा, त्याशिवाय हे नाही। बस, धन्यवाद।